हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ॲडव्होकेट गायत्री. आज आपण एक नवा सायबर गुन्हा डिजिटल अरेस्ट या विषयावर डिस्कस करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून छळणे, त्रास देणे किंवा घाबरवणे. तर म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या पीडित व्यक्तीला गुन्हेगार तुम्ही विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत असे भासवून त्यांना त्यांच्या मनात एक भीती निर्माण करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. एखाद्या व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय शेअर करणे किंवा ते एडिट करून त्यांची बदनामी करणे, सोशल मीडिया, ईमेल किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे धमकी देणे, अपमानजनक संदेश पाठविणे, अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठविणे किंवा अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाहत असल्याचे खोटे आरोप देखील करणे. आणि या गुन्ह्याकरिता ते सेंट्रल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या हुद्द्यावर कार्यरत असल्याचे भासवून आम्ही या गुन्ह्यासाठी चौकशी सुरू केल्याचे खोटे सांगून पीडित व्यक्तीला प्रचंड प्रमाणात घाबरविले जाते आणि त्यांच्याकडून पैसे देखील उकळले जातात. असे जे गुन्हेगार असतात ते पीडित व्यक्तीची संपूर्ण माहिती, आधार कार्ड, पॅन कार्डचा तपशील किंवा कौटुंबिक आर्थिक माहिती आणि ही अशी माहिती मिळवून त्या पीडित व्यक्तीला ते त्रास देऊ लागतात. आणि विविध सरकारी यंत्रणांकडून आरोप केले जात आहे असे भासवून पीडित व्यक्तीला असे गुन्हेगार फसवत असतात. आणि विशेष म्हणजे यात पीडित व्यक्ती म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. डिजिटल अरेस्टपासून तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे कराल? तर स्वतःची वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करताना सावध राहा. पासवर्ड सेट करताना तो युनिक, स्ट्रॉंग किंवा डिफरंट असावा आणि तो कृपा करून कोणाशीही शेअर करू नका. तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट देता किंवा तुम्ही कोणते ॲप्स वापरता यावर लक्ष ठेवा. आणि तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस किंवा अँटी मॅलवेअर हे जे सॉफ्टवेअर आहेत ते इन्स्टॉल करा. एखादे जर तुम्हाला धमकीचे कॉल येत असतील तर ताबडतोब तुम्ही तुमच्या फॅमिलीची किंवा तुमच्या फ्रेंड्सची मदत घ्या. आणि अजिबात न घाबरता डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीला बळी न पडता त्वरित सायबर अपराध हेल्पलाईनवर कॉल करून सायबर सेलकडून मदत मिळवू शकता. चला तर मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.